पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। राज्यामध्ये नवीन पोलीस भरती निघत आहे। या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो नवीन अपडेट आला आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून येत आहे। राज्यामध्ये मोठी पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा। आणि शिक्षण 12वी पास आपल्याला लागणार आहे। महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे आणि पोलीस भरतीचा ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि राज्यामध्ये जवळपास या ठिकाणी 28,734 प्लस जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे, एक लक्षात ठेवा। त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। तर पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे। कधीपर्यंत पोलीस भरती निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये पोलीस भरती निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। कारण की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पोलीस भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे, जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा असे सुद्धा विद्यार्थ्यांचे कमेंट होते। मेन तुम्हाला याबद्दलच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे, अपडेट सुद्धा दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्यामध्ये या ठिकाणी 28,734 प्लस जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे आणि यावर्षी पोलीस भरती या ठिकाणी पडणार आहे, एक लक्षात ठेवा। त्यामुळे मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडलात त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न करा। कारण की बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले तिथं आता वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो। ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले, ज्या काही आपल्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्याची हीच वेळ जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याजवळ आहे, एक लक्षात ठेवा। मागच्या वर्षी तर आपण ही जी आता 16,000 जागांसाठी पोलीस भरती झाली, तर त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा पेपर चांगला होता म्हणजे 90, 95 अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांचा पेपर होता अशा विद्यार्थ्यांना पेपर भेटला नाही, एक लक्षात ठेवा। कडाप जास्त गेले होते ग्राउंडचे, तुम्ही पाहिलं असेल, ठीक आहे। मुंबई सारख्या ठिकाणचा कडाप तुम्ही पाहून घ्या, सीपी मुंबईचा कडाप पाहून घ्या, त्याचबरोबर SRPFचा कडाप पाहून घ्या। सर्व जे काही गट क्रमांक SRPFचे कोणतेही कॅटेगरी असा SC, ST, OBC, EWS, NTV, ओपन SBC, SBC कोणती कॅटेगरी तर जवळपास या ठिकाणी 95 पर्यंत कडाप गेलाय। EWSचा थोडाफार कमी गेला होता म्हणजे 91, 93 अशा प्रकारे, पण बाकी ज्या कॅटेगरी 95 पर्यंत कडाप गेला होता, एक लक्षात ठेवा। तर स्पर्धा कशा प्रकारे वाढली ते तुम्ही या ठिकाणी समजू शकता मागच्या भरतीचं उदाहरण घेऊन, ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांना पेपर भेटला नव्हता, त्यामुळे जे ग्राउंड सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। ग्राउंडला इम्पॉर्टंट आहे, एक लक्षात ठेवा। कारण की ग्राउंड एकदम इम्पॉर्टंट आहे, एक लक्षात ठेवा। कारण की ज्या विद्यार्थ्यांच्या पेपरमध्ये 95, 90 अशा प्रकारे स्कोअर येत आहे अशा विद्यार्थ्यांना पेपरसाठी मागच्या भरतीमध्ये चान्स भेटलेला नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्यांचं ग्राउंड टॉप होतं त्यांनाच त्या ठिकाणी पेपर भेटला, कारण की 1:10च्या रेशोमध्ये विद्यार्थी बोलावले होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात पोलीस भरती निघत आहे। शिपाई झालं, चालक झालं, कारागृह झालं, SRPF झालं, हे विविध काही प्रकारचे पद आपल्याला पोलीस भरतीमध्ये पाहायला भेटणार आहे। तर पोलीस भरतीचं हे नुकताच या ठिकाणी अपडेट आलं आहे, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला वाचून दाखवून देतो। पोलीस दलात तब्बल 28,734 पदे रिक्त। तर बघा राज्यात वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात पडत आहे सध्या स्थितीत पोलीस शिपाई ते पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची तब्बल 28,734 पदे रिक्त आहेत। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाड्यासह राज्यातील इतर ग्रामीण भागात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे। या वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी आणि पोलिसांवरील असलेला ताण कमी करण्यासाठी ही रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे असल्याची माहिती एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे। तर बघा राज्यात मुंबई शहर, ठाणे शहर, नवी मुंबई, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, नागपूर शहर, नाशिक शहर, अमरावती शहर, सोलापूर शहर, छत्रपती संभाजी महाराज नगर शहर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि लातूर, नांदेड ही 12 पोलीस आयुक्तालये असून 36 पोलीस अधीक्षक कार्यालयात समावेश आहे। 4 रेल्वे पोलीस आयुक्तालये असून परिक्षेत्र विशेष पोलीस महासंचालक कार्यालयाचा समावेश आहे। यापैकी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर आयुक्तालय विभागात गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे। अनेक ठिकाणी पोलीस ठाण्यापासून पोलीस आयुक्तालयातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत। विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक ते पोलीस महासंचालक अप्पर पोलीस आयुक्तालय दर्जाचे 29 पदे रिक्त आहेत। 10 वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना आता थेट पदोन्नती दिली जात आहे। पोलीस शिपाई ते नाईक पोलीस
पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्तालय अशा पद्धतीने पदोन्नती दिली जात आहे। मात्र अनेक पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्त पदांची पदोन्नती नाकारली आहे, तर काहींना सेवा ज्येष्ठतेचा फटका बसल्याने पदोन्नती मिळण्याआधीच सेवानिवृत्तीचा निरोप द्यावा लागला आहे। दरवर्षी सेवानिवृत्ती सेवत असताना निधन झालेले अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदांचाही समावेश रिक्त पदांमध्ये झाल्याने रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली आहे। मंजूर पदे आणि नेमणूक असलेले कर्मचारी अधिकारी यांच्यात तफावत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जागा किती रिक्त आहे तर बघा पोलीस अधीक्षक महासंचालक दर्जाचे या ठिकाणी पोलीस महासंचालक दर्जाचे 29 पदे रिक्त आहे। पोलीस उप अधीक्षक बघा DYSP 185 जागा रिक्त आहे आणि पोलीस निरीक्षकच्या ज्या 521 जागा रिक्त आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षकच्या 287 जागा रिक्त आहे। पोलीस उपनिरीक्षक PSIच्या 2878 जागा रिक्त आहे। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकच्या 1562 जागा रिक्त आहे आणि पोलीस हवालदार शिपाईच्या 23272 जागा रिक्त आहे। तर सर्वात जास्त जे पोलीस हवालदार शिपाईच्या या ठिकाणी 23272 जागा जे विद्यार्थी मिळून रिक्त आहे। तर एवढा काही जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे। तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये जर आपण पाहिलं तर टोटल 38,734 प्लस जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे, एक लक्षात ठेवा। तर पोलीस भरती यावर्षी पडणार आहे, एक लक्षात ठेवा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी पोलीस भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे म्हणजे 2027 नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे ऑक्टोबर 2027ला, ठीक आहे। नाशिकमध्ये तो मोठा कुंभमेळा असणार आहे आणि दीर्घकाळ चालणार आहे, म्हणजे जास्त वर्ष म्हणजे 2 वर्षाच्या आसपास 24 महिन्यापर्यंत तो कुंभमेळा चालण्याची शक्यता आहे। नंतर तुम्ही या ठिकाणी कायच्यावर सर्च करून घेता, ठीक आहे, कारण की जास्त वेळपर्यंत तो नाशिकचा कुंभमेळा या ठिकाणी चालणार आहे ऑक्टोबर 2027चा। तर तिकडे मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांचा लागणार आहे। त्या कारणाने जे विद्यार्थी मित्रांनो पदे या ठिकाणी महाराष्ट्र पोलीसमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पदं रिक्त आहे, त्यामुळे पोलीस भरती निघणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर पोलीस भरती रेग्युलरी येत असते, एक लक्षात ठेवा। तर बघा तुम्ही 2018ला पाहिलं पोलीस भरती निघाली होती, 2019ला पण पोलीस भरती निघाली होती, त्यानंतर 2020, 2021 आणि 2022 हे 3 वर्ष 2020 झालं, 2021 झालं, 2022 झालं, हे 3 वर्ष पोलीस भरती निघाली नव्हती, कारण की त्यावेळेस कोविडचा पिरियड होता, कोरोना होता। तर ह्या 3 वर्षामध्ये जेवढे काही पद रिक्त राहिले होते तर त्याची जी भरती आहे 2023ला महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे त्यावेळेस होते आणि गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस होते। तर 2023ला जे 18,000 पदांसाठी पोलीस भरती करण्यात आली आणि 2024ला जर आपण पाहिलं तर 2024ला जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी 17,000 पदांची पोलीस भरती करण्यात आली आहे आणि 2025ला जर आपण पाहिलं 2025ला 16,000 पदांसाठी पोलीस भरती काढण्यात आली होती, एक लक्षात ठेवा। म्हणजे आपण जर पाहिलं तर दरवर्षी रेग्युलरी पोलीस भरती आलेली आहे। तर बघू तुम्ही 18 पासून तुम्ही क्रम बघा, 18ला आली, 19ला आली, 23ला आली, 24ला आली, 23ला आली, 24ला आली, 25ला आली आणि 26ला सुद्धा येणार आहे। तर आता महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे तर जवळपास डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला पोलीस भरती पाहायला भेटणार आहे। डिसेंबर महिन्यापर्यंत पोलीस भरती निघणार आहे, त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आतापासून फिजिकल पण चालू ठेवा, अभ्यास पण चालू ठेवा। डिसेंबर महिन्यापर्यंत पोलीस भरती निघणार आहे। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।